दशांश अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप किंवा डेसिमल फ्रॅक्शन शॉर्टेस्ट फॉर्म. मग आता हा शॉर्टेस्ट फॉर्म कसा करायचा किंवा दशांश अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप काय आहे, तर ते आता आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं उदाहरण बघा. आधी आपण नॉर्मल उदाहरणाचं समजून घेऊया. सपोज उदाहरण आहे 15/45. तर हे दोघेही नंबर आपल्याला माहिती आहे कुठल्या नंबरच्या टेबलमध्ये येतात, तर हे दोघेही 15च्या टेबलमध्ये येतात, बरोबर आहे की नाही. तुम्ही डायरेक्टली 15 ने डिवाइड करू शकता, किंवा कोणाला असं वाटलं की सर मला हे दोघा नंबरला आहे ना 5 ने डिवाइड करायचंय, 5 ने डिवाइड करू शकतात. कोणाला असं वाटलं सर नाही मला 15/45 आहे, या दोघाही नंबरला मला डिवाइड करायचं 3 ने, तर तुम्ही 3 ने देखील डिवाइड करू शकतात. ठीक आहे. कसंही डिवाइड केलं तरी तुमचं उत्तर इथे काय लिहिणार आहे तुम्ही. बिगर नंबर घेतला तुमचं उत्तर काय येईल. 15 1 15 आणि इथे 15 3 45, बरोबर. 15च्या टेबलमध्ये 15 येतो, 15च्या टेबलमध्ये 45 3 नंबरला येतो. ठीक आहे. बघा इथे 5च्या टेबलमध्ये घेतलं असतं तुम्ही तर काय लिहिलं असतं 5 3 15 आणि खाली लिहिलं असतं 5 9 45, आहे का नाही. परत या दोघा नंबरला तुम्हाला काय करावं लागलं असतं 3 ने डिवाइड करावं लागलं असतं. म्हणजे तुमचं आन्सर काय असतं 3 3 9, सॉरी 3 1 3 आणि 3 3 9, बरोबर. म्हणजे तुम्ही इथे काट मारून उदाहरण लिहिताना इथे कसं लिहिणार, तर इथे 5 इथे लिहावं लागलं असतं तुम्हाला 5 9 45 आणि इथे 5 3 15. ओके. इथे परत 3 1 3 3 3 9. ठीक आहे. त्यानंतर बघा जर कोणी 3 ने डिवाइड केलं असतं काय आन्सर आलं असतं 3 5 15, इथे 3 1 3 3 5 15 आलं असतं. म्हणजे इथे आन्सर आलं असतं तुमचं 5/15. परत हे दोघेही नंबर तुमचे 5 ने डिवाइड करावे लागले असते आणि मग आन्सर तुम्ही राईट केलं असतं 5 1 5 5 3 15. आन्सर आलं असतं 1/3. बघा इथे 1/3 आलंय. 2 मिनिट स्क्रीन खाली करा. हा करतो. इथेही वरती 1/3 चाललं आहे. नंबर मध्ये काही चेंज झाला का नाही. नंबर जेवढा शॉर्ट घेणार किंवा जेवढा छोटा नंबर घेणार तेवढा स्टेप वाढणार. जर नंबर डायरेक्टली डिवाइड केला तर उत्तर डायरेक्टलीच येणार. ठीक आहे. आता याला डेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करायचं. सपोज तुमचं असं उदाहरण आलं, आपण आता डेसिमल मध्ये याला बघूया. सपोज हेच उदाहरण आहे तुम्हाला असं दिलं 1.5/45. कसं करणार. तर याला कन्वर्ट करताना आपण नंबर लिहिणार 15/45. मग आता हा 1 पॉईंट आहे ना, मग याचं काहीतरी करावं लागेल. 1 पॉईंट म्हणजे आपल्याला घ्यायचं खालच्या नंबरला मल्टिप्लाय 10. ओके. म्हणजे आता आपण वरचा पॉईंट घालवण्यासाठी खालच्या नंबरला मल्टिप्लाय 10 केलं. आता आपलं नेहमीच जसं डिवायडेशन तसंच करायचं. कसं 15 1 15, 15 3 45. म्हणजे आपलं उत्तर वरती काय येणार वरती 1 आणि खाली 3 मल्टिप्लाय 10 केलं तर उत्तर काय येते 30 येतं. म्हणजे आपला आन्सर असेल 1/30. कळालं का. एक्झाम्पल समजून सांगा. डिनॉमिनेटरला पॉईंट नंतर एक नंबर असेल तर 10 घेतो आपण, पॉईंट नंतर 2 नंबर असतील तर 100 घेतो. ठीक आहे. आता हेच उदाहरण दुसऱ्या आणखी प्रकारे बघूया. जर सपोज तुमचा नंबर असा असता की 0. तर आपण याला काय केलं असतं 0.15/45 असेल तर आपण हा नंबर लिहिला असता काय 15/45 आणि हा 0.15 आहे म्हणून या नंबरला मल्टिप्लाय लिहिताना काय केलं असतं 100 केलं असतं. का पॉइंट आफ्टर इथे 2 नंबर होते. जेवढे पॉइंट आफ्टर नंबर असणार तेवढ्या नंबरला आपण काय करणार 10 किंवा 100 ने मल्टिप्लाय करणार. ओके. मग आता हे जर सोडवतं काय होतं येतं आपला आन्सर येईल 15 1 15, 15 3 14 आणि इथे काय लिहिणार 3 मल्टिप्लाय 100 केलं तर उत्तर लिहिणार 300. ठीक आहे. आता हेच उदाहरण पुन्हा आणखी वेगळ्या प्रकारे जर तुमचं उदाहरण असं असतं 15/4.5. तर आता इथे पॉइंट कुठे आहे वरती आहे का खाली आहे न्यूमरेटरला आहे का डिनॉमिनेटरला आहे. डिनॉमिनेटरला आहे म्हणजे छेदस्थानी, बरोबर की नाही. मग याचा पॉइंट काढायचा असेल तर आपण काय करणार आपण लिहिणार 15/45. पण आता आपण पॉइंट देताना कुठे देणार पॉइंटचे इथे पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे हा एक पॉइंट काढायचा असेल तर आपण वरच्या नंबरला मल्टिप्लाय 10 करणार, खाली नाही घेणार. आता आता कुठे घेणार आता न्यूमरेटरला घेणार मल्टिप्लाय 10. म्हणजे आपला आन्सर काय होईल तर आपला आन्सर होईल इथे बघा हे 15 1 15, 15 3 45. आन्सर काय येणार 10/3. ठीक आहे. पुढे बघा
हे असं नाही येतं. जर असं आलं तर 15/0.45. तर याचं कन्वर्जन कसं? पुन्हा तेच 15/45. आता 0.45 आहे, याचं कन्वर्जन काय होणार? तर 0.45 असल्यामुळे वरच्या नंबरला मल्टिप्लाय 100 करायचं. म्हणजे बघा, खाली पॉइंट आफ्टर नंबर जेवढे तेवढे इथे 1 वर काय येणार? 0 येणार. ठीक आहे. इथे जर पॉइंट वाढले तर आपले 0 वाढणार. मग डिवायडेशन केल्यावर काय उत्तर येईल? 15 वन 15, 15 थ्री 45. आन्सर लिहिताना आपण लिहिणार 100/3. कळालं का? सर असा आन्सर आल्या जर डिवाइड समजलं. सर परत एकदा सांगा ना. काय सर परत मला सांगू? सर जर आहे ना आन्सर हा, जर आलं आन्सर जर क- आलं तर तो जर नंबर डिवाइड होत असेल तर करू शकतो ना आपण. करायचाच. करू शकतो नाही, करायचंच. सर मला नाही समजला. सर नाही जर समज. वरती एक नंबर आहे आणि खाली 0.5 आहे, मग खालच्या नंबरला मल्टिप्लाय नाही करायचं का? वरच्या नंबरला करायचं? काय काय पुन्हा एकदा? समजा तुम्ही आता थर्ड नंबरचा जो नंबर दिलेला आहे ना, तर तुम्ही 45 इंटू 10 नाही केलं, 15 इंटू 10 केलं, असं का बर? इथे पॉइंट कुठे आहे? खाली का वरती आहे? खाली. मग खालचा पॉइंट काढायचा असेल तर वरती 10 करायचं. इथे वरचा पॉइंट काढायचा होता म्हणून खाली केलं. कळालं? हो. तर 0.45 का लिहिलं? 0. अरे उदाहरण आहे ते. ठीक आहे. आता समजा उदाहरण आणखी, आता तेच उदाहरण आहे बघा. आपण उदाहरणात चेंज नाही केलं. आपण उदाहरण आणखी एक घेऊ. जर समजा असं उदाहरण आलं, इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे नीट. समजा असं आलं 1.5/4.5. आता दोन्हीकडे पॉइंट आले तर काय करणार आपण? तर हे नंबर लिहिताना असंच लिहिणार 15/45. आता वरचा एक पॉइंट घालवायचा आहे म्हणून खाली मल्टिप्लाय 10, खालचा एक पॉइंट घालवायचा आहे म्हणून वरती मल्टिप्लाय 10. क्लिअर? आता काय? 15 × 10 हा 10 कट होईल. इथे 15 वन 15, 15 थ्री 45 येईल. म्हणजे आन्सर येणार 1/3. ठीक आहे. पुढचा नंबर बघा. समजा असं याच्या ऐवजी असं दिलं असतं तर 0.15 अपॉन 4.5 असं दिलं असतं तर काय केलं असतं आपण? तर आपण लिहिलं असतं 15/45. इथे पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे वरती म्हणून खाली डिनॉमिनेटरला 10 आणि खाली पॉइंट आफ्टर 1च नंबर आहे म्हणून मल्टिप्लाय किती घ्यावं लागेल? 10 घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता इथे काय? तर इथे काय करणार? 0 0 कट करायचा. म्हणजे इथे बघा 10चा एक 0 कट केला, 100चा एक 0 कट केला. म्हणजे इथे काय होणार? थोडक्यात इथे 10 आहे. बरोबर? त्यानंतर 15 आणि 45 किती नंबरला येतात? 15 वन 15, 15 थ्री 45 होतात. बरोबर की नाही? म्हणजे तुमचा नंबर काय होईल वरती? 1/10 थ्री 30. कळतंय का? यस येतंय का सर. लक्षात? यस सर. पुढचा नंबर यस बघा. सर. जर एक्झाम्पल द्या ना सोडवायला. देतो ना, थांबा ना, अजून समजून तर घ्या. अजून बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या तुम्हाला. समजा उदाहरण आलं 0.15 अपॉन 0.0045. मग कसं करणार कन्वर्ट याला? सांगा बरं, कोण सांगू शकतं? काय लिहिणार बरं? हा सांग. 15 तिथे घ्यायचा ऍज इट इज हा, आणि खाली 45 घ्यायचा. व्हेरी गुड. पुढे? त्याला 15 ला मल्टिप्लाय 14 ला मल्टिप्लाय 100 करायचं. कशाला घ्यायचं 100 मल्टिप्लाय? 45 व्हेरी गुड. आणि 15 ला मल्टिप्लाय 1000 घ्यायचं. 1000 घ्यायचा की 10,000 घ्यायचा? 40 येतील ना? हे 10,000 फोर हे 40 कुठे लिहायचे? वरती हा, हे चारी चारी शून्य घ्यायचे कुठे? वर वरती. घेऊन टाकायचे. हा, हे कुठे टाकायचे? याच्यावर टाकायचे. आलं लक्षात? हो. हं? आता काय करायचं? तर आता बघा, इथे जे कट होत असतील ते कट करून टाका. बघा 15 वन 15, 15 थ्री 45, 100 से 20 कट करा, 10,000 चे 20 कट करून टाका. ठीक आहे.
आता काही 100 आणि 3 काही डिवाइड होत नाही, मग ते डायरेक्ट लिहून टाका 100/3. कळालं का? यस सर. सर तिथं आपण Yes, 2 0 sir. का कट केले? अरे याला डायरेक्ट 100 ने डिवाइड केलं. 100 वन जा 100 आणि इथे 100 जा 10,000. ठीक आहे. पुढे बघा. जर समजा उदाहरण असं आलं 0.9 अपॉन 0.27, तर कसं करणार सांगा बरं? कोण सांगेल बरं याचं उत्तर? काय केलं असतं तुम्ही? सर मी सांगू का? हा सांग. सर मला नाही कळालं. 9/27. एक जे सांगते त्यालाच बोल द्या. बाकी ज्यांना जे लेट जॉईन झाले त्यांनी शांततेत ऐकायचं. हा. सर तिथे वरती 9 लिहायचा, हम्म. खाली 27 लिहायचा. व्हेरी गुड. आता काय करायचं? 9 मल्टिप्लाय 100 करायचं. का बरं 100च का करायचं? 10 का नाही करायचं बरं? पॉइंट नंतर 2 नंबर आहे आणि ना व्हेरी गुड. बघा वरच्या इथे 0.27 होता, पॉइंट आफ्टर 2 नंबर होते, म्हणून इथे वरती मल्टिप्लाय 100 घेतलाय. ठीक आहे. हा आता काय करायचं पुढे पल्लवी? खाली ना 10 घ्यायचा. खाली 10 का घ्यायचा? कारण की पॉइंट नंतर 1 नंबर आहे. कारण पॉइंट नंतर 1 नंबर आहे म्हणून खाली 10 घ्यायचा. ठीक आहे. हो. चला बरोबर सांगितलंय तिने. आता काय करायचो आपण? डिवायडेशन करतो. पण डिवायडेशन मध्ये कसं करणार? 0 0 कट करणार, म्हणजे काय करणार? 10 वन जा 10, 10 10 जा 100. ठीक आहे. त्यानंतर काय करणार? 9च्या टेबलमध्ये 27 येतो. किती नंबरला येतो? तर तो येतो 9 वन जा 9, 9 3 जा 27. ठीक आहे. शिल्लक राहिलेला नंबर काय वरती? 1/10 आणि खाली 1 इंटू 10 आणि खाली 3 इंटू 1. आन्सर 10 वन जा 10/3. समजलं का? हो येस सर. सर. चला पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायला देतोय. बघूया तुम्हाला जमतंय का? तर चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. हो चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. चॅट बॉक्स मध्ये टाकायचं, हे करू नको तू तुझं उत्तर सोडव आणि तिथं बघ बरोबर येतंय का म्हणून. चला बघूया बरं. कार्तिक त्या दोघांना परत 2 ने डिवाइड कर. उत्तर बरोबर आहे, फक्त 2 ने डिवाइड कर. तर सर्वात फास्ट उत्तर कोणी श्रुती दिलं? काय करते? श्रुती उत्तर चुकलं. पल्लवी तुझं 7/12 कसं काय आलं? असा कोणता नंबर आहे की ज्या टेबल तर मध्ये सर्वात 42 फास्ट येते? उत्तर कोणी दिलं? सर्वात फास्ट उत्तर प्रणवने दिलंय. अरे एवढे मुलं जॉईंट आहे, बाकीच्यांना जमत नाहीये का? यांचं व्हेरी गुड. आता कसे यायला लागले बरं? एकदम सिंपल आहे मुलांनो. काय करायचं बघा, हा 28 लिहा डायरेक्टली आणि हा 42 लिहा. बरोबर. आता इथे 0.28 आहे ना, तर काय करायचं? हा 0.28 नंतर पॉईंट नंतर किती नंबर येत आहे? 2 नंबर येत आहे ना, म्हणून खालच्या नंबरला मल्टिप्लाय 100 करा. ठीक आहे. आता इथे बघा, हा जो नंबर आहे ना 0.42 आहे, इथे पण पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे ना, म्हणून वरच्या नंबरला मल्टिप्लाय 100 करा. ठीक आहे. आता काय करायचं? इथे जे नंबर 100 100 डायरेक्ट कट होईल. 100 वन जा 100 होईल. 100 वन जा 100 होईल. 100 100 डायरेक्ट कट. आता काय करायचं? बघा तुमचं 28 आणि 42 दोघंही 14च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 14च्या पाड्या येतात. किती नंबरला येतात? 14 दुने 28 होतात आणि 14 त्रिक 42 होतात. म्हणजे तुमचं उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहायचंय? फक्त 2/3.
आलं का लक्षात? चला पुढचं उदाहरण सोडवायला देतोय, बघूया किती जण जमतंय. बघूया बरं जमतंय का तुम्हाला. प्रयत्न करा, प्रयत्न केला तर जमेल, हळूहळू जमायला लागेल. पॉइंट कसा काढायचा कळलं ना? आधी नंबर लिहा डायरेक्टली 56, खाली लिहा 70. इथे वरती पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे म्हणून खाली मल्टिप्लाय करा 10 आणि खाली पॉइंट नंतर 2 नंबर आहे म्हणून वरती मल्टिप्लाय काय करायचं, तर वरती करायचे मल्टिप्लाय 100. ठीक आहे. काय झालं? सर त्याला डिवाइड होईल ना पुढं? करा ना मग डिवाइड, ते पण मीच करून देऊ. तुम्हाला काय येते ते कसं कळणार मला? तुम्ही काहीतरी प्रयत्न तर करा. नाही आलं तर मी आहेच सांगायला. सर 8/1 8/1 आहे सर. ओके बघा इथे करा सर झिरो 2 कट, आन्सर आहे. हा झिरो कट, हा एक झिरो कट करा, हा एक झिरो कट करा. आता आन्सर काय येईल? 7 1 7, 7 8 56. आन्सर काय येईल? फक्त 8/1 म्हणजेच 8 लिहिला तरी चालेल. कळालं? पुढचा नंबर सर बोला. 14 ने जाऊ शकतो ना याला? कशाला? ह्या नंबरला 5.6 ला आणि मग दे ना, 0.70 ला. दे ना मग, का नाही देते तू? दिलं मी 4/5 आन्सर आलं. 4/5 आला आणि मग तिकडे 100 आणि 110चं काय आपलं 100 आणि 10चं काय केलं तू? 100चं एक झिरो कट केला आणि 10 1 चा 10 केला. मग पुढचं कोण करेल? हे बघ तू काय केलं, कशाने केलं? 17 ने केलं, 14 ने केलं का? कोणत्या नंबरने डिवाइड केलं ते सांग. 14 ने. कसं केलं? 14 4 चा 56 आणि 14 5 चा 17. सर मला नाही समजलं. हे बघ 14 5 जा 70 आणि 14 4 जा 46 बरोबर ना? हो. अजून आता काय केलं पुढे? मग 100चा कट केला आणि मग 10 1 चा 10 केला. ओके आता काय केलं? आता तुझा 5 आणि 10 दोघंही 5च्या टेबल मध्ये येतात का? हो. किती नंबरला येतं का? 5 2 चा 10. 5 1 5 आणि 5 2 10 होईल ना, म्हणजे शिल्लक काय राहिलाय वरती? 4 × 2 राहिला का? हो. 8 होईल का मग? हो. हे बघ इथे 8 होता, इथे 8 होता. कळालं? तर आन्सर 5/3. ओके तुम्ही कसंही डिवाइड करा, कोणत्याही नंबरने डिवाइड करा, आन्सर तसंच येणार जे मी देतोय ते. त्यात कुठल्याही पद्धतीत बदल होणार नाही. सर मला नाही समजलं. समजेल ना मग हळूहळू. सांग बरं काय लिहिशील तू? हे 75 7 कार्तिकी 7.5 आहे, काय लिहिणार तू ते सांग बरं मला. कसं लिहिणार विदाउट पॉइंट? 75 आणि खाली 75 अजून पुढे काय करणार आता? ना दोघांना पण इंटू 75 ला 100 करणार आणि खाली 10 करणार. हा काय करशील? 75 ला मल्टिप्लाय 100. बरं 100च का घेतला ते सांग. कारण पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे म्हणून.
बरं, आणि खाली 10च का घेतला ते सांगायचं. कारण आहे ना की अंशाच्या स्थानी ना पॉइंटच्या पुढे एकच नंबर आहे म्हणून. आता काय करायचं, आता तुला पाडे येतात का पाडे? हो. सांग आता कोणता नंबर कसा डिवाइड होतोय. एक नंबर वरचा एक नंबर डिवाइड करायचा कोणताही, आणि खालचा एक नंबर एकच नंबर डिवाइड करायचा एका वेळेस एकाच नंबरने. सेम टेबल मध्ये आली पाहिजे पण डिवाइड करताना. सांग आता कशी डिवाइड करणार. सर 0 कट इकडचा 100 मधला एक 0 कट आणि 10 मधला एक 0 कट केला पुढं आणि 75 आणि 15च्या टेबल मध्ये येतात. किती नंबरला येतात 15च्या टेबल मध्ये? 15 1 नंबरला येतो, आणि 15च्या टेबल मध्ये 75 किती नंबरला येतो? 5 नंबरला येतो ना. झालं, आता काय करायचं पुढे? सर मला नाही समजलं. बरं सांगतो, लक्ष द्या. तर 5 ला ना 10 ने डिवाइड हा, म्हणजे 5 10 जा 50 होतील ना. हो. सर मला नाही समजलं. बरं, आता लक्ष द्या. ज्यांना नाही समजलं त्यांनी, ज्यांना समजलं नव्हतं, जे उशिरा जॉईन झाले त्यांनी नीट लक्ष द्या. सपोज इथे नंबर आहे तुम्हाला 1.2, आणि आधी पॉईंट विदाउट पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पुढे लक्ष देईल. सपोज इथे नंबर दिलाय 12, आणि पुढचा नंबर घेतो समजा मी 36. तुम्ही डिवायडेशन कसं कराल सांगा बरं. असा कोणता नंबर आहे की ज्या पाड्यामध्ये तुमचा 12 पण येतो आणि 36 पण येतो? 12 आहे, बरोबर. या दोघांना 12 ने जर डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येणार बरं? 12 बरोबर, 12 1 12 आणि खाली काय घेणार? 12 3 36, बरोबर ना. असंच घेणार ना. हो. बर, आता जर समजा मी असं घेतलं असतं 24/36, तर कोणत्या नंबरने या दोघांना पण डिवाइड केलं असतं तुम्ही? 12. परत 12 ने, बरोबर. समजा तुम्ही 12 ने परत डिवाइड केलं असतं, काय दिलं असतं? 12 2 24, 12 3 36. व्हेरी गुड, म्हणजे इथे 2/3 लिहिलं असतं ना. हो. जर समजा मी 48 आणि इथे 42 घेतलं असतं तर काय लिहिलं असतं? हा, काय लिहिणार? कशाने डिवाइड करणार या दोघांना पण? कोणत्या पाड्याने? 6 ने. काय लिहिणार इथं? 6 7 42, 6 8 48. क्लिअर का? म्हणजे नंबर काय लिहिणार? 8/7 घेणार का? हो. घेणार का? हो. बरोबर ना. आता हे नॉर्मली असं डिवायडेशन तुमच्या लक्षात आलं का व्यवस्थित? आता एक सांगतो, लक्ष द्या. जर तुमचा पॉइंट आफ्टर कुठलाही एक नंबर आला तर तो नंबर लिहिताना आपण असं लिहितो 13/10. ठीक आहे. जर तुमचा नंबर पॉइंटच नसेल तर तुम्ही डायरेक्ट लिहितात 13/1. ठीक आहे. जर तुमच्या नंबरमध्ये पॉइंट नंतर 2 नंबर आले, समजा असा आला 13 0.13, तर तो काय लिहिणार? 13/100. ठीक आहे. जर तुमचा नंबर 0.0013 आला तर तुम्ही याचं कन्वर्जन काय करणार? 13/100. 13/1000. जर तुमचा 0.0013 आला तर तो लिहिताना काय लिहिणार? 13/10,000. 10,000. काही अडचण का? नो. जर आता हे झालं नॉर्मली होता म्हणून. जर तुमचा नंबर असा आला 1/13, तर तो लिहिताना सॉरी 1/13 नाही, 1/1.3 आला तर हा नंबर लिहिताना तुम्हाला असा लिहावा लागेल 1 × 10/13. ठीक आहे. बोला. सर जर नंबर डिवाइड होत नसेल तर काय करायचं? डिवायडेशन नंतर. सध्या फक्त एवढंच समजून घ्या, मी जे सांगतोय ते. डिवायडेशन पुढे, पुढच्या स्टेपला डिवायडेशन. इथे 1/1.3 होता की नाही?
मग आपण हा 1.3 ला डायरेक्ट 13 लिहिला आणि हा पॉइंट आफ्टर 1 नंबर होता म्हणून वरती मल्टिप्लाय 10 घेतला. एवढं क्लिअर का सगळ्यांचं? त्याच्या पहिलेची स्टेप मध्ये तुम्ही ते 10,000 कसं काय घेतलं ते नाही कळालं. इथे पॉइंट नंतर किती नंबर आहे? 1 2 3 4 एवढेच नंबर आपण इथे लिहिले, एवढे झिरो घेतले याच्यावर. 1 2 3 4 कळालं? इथे बघा पॉइंट आफ्टर किती नंबर होते? 1 2 3 इथे 1 2 3. ठीक आहे, काही अडचण? नाही सोडवायला ना आता. एकदा सोडवायला ना. बघा इथे 1.3 आहे. समजा एखादा नंबर असा असा आला, याच्याऐवजी असा आला 1/1. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला लक्ष देण्यासाठी थोडस यांच्या समोरासमोरच घेऊ म्हणजे तुमच्या लवकर आणखी चांगलं लक्षात येईल. हे बघा इथे काय केलंय नीट समजून घ्या. जर तुमचा नंबर खाली आला तर आपण काय करतो, त्याचा 0 त्याचा 10 जो आहे तो वरती लिहितो. इथे बघा 13 होता, इथे काही करायची गरज नाही. 1/13 असेल तर डायरेक्ट 1/13 देतो, त्याच्यामुळे त्याचे काही विषय येत नाही. जर सपोज तुमचा नंबर असा आला 0.13 च्या ऐवजी खाली आला 0.13, तर तो लिहिताना काय लिहिणार तुम्ही? 1 × 100 आणि याच्या समोर खाली लिहिताना 13 लिहिणार. क्लिअर का? यस सर. जर तुमचा नंबर असा आला 1/, जर तुमचा नंबर असा आला 1/0.013, तर काय करणार तुम्ही? तर तुम्ही असं करणार 1 × 1000/13. क्लिअर का सगळ्यांचं? यस सर. हा, जर तुमचा नंबर असा आला 1/0.00013, तर लिहिताना काय लिहिणार? 1 13. into 10,000. व्हेरी गुड. 1 × 1000, 10,000. क्लिअर का सगळ्यांचं आता हे? यस सर. आता हे बघा पॉइंट नंतर कुठेही नंबर येऊ, आता पॉइंट बघा वरती आला न्यूमरेटरला तर खालच्या नंबरला द्यायचा 10 आणि खाली आला तर वरच्या नंबरला द्यायचं. एवढं क्लिअर का सगळ्यांचं? यस सर. मग आता मला सांगा, आता डिवायडेशनचा विचार आपण करूया. सपोज तुमचा नंबर आला 5/0.26, काय करणार ते सांगा आता मला. लिहिताना काय लिहिणार? 5 and 26 as it is. 5 into 100. 5 into 100. व्हेरी गुड. 5 into 100 आणि आणि 25. 6 into 10. आणि 26 जसाच्या तसा. ठीक आहे. आता बघा इथे तुम्ही जर बरोबर, इथे बघा 100 आणि 26 दोघे 2 ने डिवाइड होऊ शकतात, म्हणजे इवन नंबर आहे. तर कुठलाही इवन नंबर असला तर तो 2 ने डिवाइड होतो. लक्षात ठेवा, कुठलाही असू द्या इवन नंबर कुठलाही असला तर तो कशाने डिवाइड होतो? 2 ने डिवाइड होतो. म्हणून आपण यांना काय करणार, तर या दोघांनाही आपण 2 ने डिवाइड करणार. 2 ने डिवाइड केलं तर इथे नंबर होणार 13 आणि पुढचा नंबर इथे याचा काय होतील? हाफ. याचे हाफ किती होतील? 50 होतात. ठीक आहे. मग आता 50 मल्टिप्लाय जर 5 केलं तर उत्तर काय येतं? 15 5 5 25 250 आणि खाली 13 जसाच्या तसा. कळालं का? यस सर. यार मला सांग नाही बरं. कळलं. का नाही कळालं का बाई? काय कोण आहे न कळणार? बोला, कोण आहे न कळणार? नाही समजलं असं कोण बोललं? अजून पण कोणाला नाही समजलं? माईक अनम्यूट करा. श्रुती, आरोही, आरोही, काय काय केलंय आपण याच्यात? काय याचं काय काय कन्वर्ट केलं? तुम्ही डिवाइड कसं केलं ते नाही समजलं. 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड करायचे म्हणजे याचे अर्धे कर. 100चे अर्धे किती होते बाई?
50. हे बघ इथे लिहिले. आणि 26 4 दे, 26 4 दे. 13. हे काय लिहिले मग 13? कळलं? आता काय केलं, हा 50 गुणिले हा 5 केला आणि खाली 13 जसे होते तसेच लिहिले ना. कळलं का? हो 50 गुणिले 5 केले 250 आले आणि 13 एक 13 जसे तसेच. काय जमतंय का? हो सर. नक्की ना? सर सोडवायला त्या box मध्ये हा थांबा रे, थांबा थांबा थांबा, घाई ना करू, घाई ना करू. सर मला तुम्ही 250 कसं काय केलं? काय कसं केलं? 250 तिथं फक्त 50/13 होता ना. 50 मल्टिप्लाय 5 केल्यावर किती होती? नाही माहित सर. नाही माहित, करून बघ ना मग आधी. 50 मल्टिप्लाय 5 हे असं कर ना. 5 इंटू 0 0, 5 इंटू 5 25. आलं का 250? सुवानी टेबल पाठ कर, नाहीतर मग काहीच कळणार नाही. कुठून कुठे जादू झाली. कळलं का? हे तर सोपं आहे. याच्यानंतर पुढे मात्र खूप अवघड उदाहरणं असतात, ती लक्षात आली पाहिजे. त्याच्यासाठी टेबल पाठ पाहिजे. आणि मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे टेबल कुठपर्यंत पाठ करायचे. 1 to 30. हे कंपल्सरी प्रत्येकाचे पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्याला फास्ट कॅल्क्युलेशन करायचंय त्याने लक्षात ठेवायचं की आपल्याला टेबल 30 पर्यंत काही झालं तरी पाठ करायचे आहे. मग ते किती वेळेस वाचायचे हे तुम्ही ठरवायचं. आलं का लक्षात? कळलं का? येस सर. येस सर. सर याचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्यायचंय. हम्म सर मी दिलं. बघा सोडवा, बघूया की जाणार जमतंय. जो प्रयत्न करेल त्याला जमणार. जो काहीच नाही करणार, मी तुम्हाला आधीच सांगितले, त्याला काही जमणार नाही. सर 7/9. ओके 7/9. 7/9. 7/9. येस सर 7/9. सर कारण की 20 आणि 36 दोन्ही पण 4 ने डिवाइड होतात. 7/9 नाही येईल. 2/9 येईल. बर. नाही सर 2/9. नाही सर 7/9. नाही सर 7/9. तुम्हाला आधी नंबर काय लिहायचा आहे? 28/36. दोन्हीकडे एक एकच पॉइंट आहे म्हणून दोघांनाही मल्टिप्लाय 10च करावं लागणार. बरोबर की नाही? सर त्याला 4 ओके, सर, आधी 10 10 10 कट करून टाका. 4 ने डिवाइड केलं तर 4च्या One. टेबलमध्ये 28 किती नंबरला येतो? 7. 7. आणि 36 9. 9. आन्सर काय येणार? 7/9. सर करेक्ट आहे. चला आता हेच उदाहरण देतोय पण थोडस चेंज करून देतोय. चला बघूया बरं किती जण जमतंय. सर 7/9च आला आन्सर. सुहानी व्यवस्थित कर. सर ते नाही पॉइंटवर लक्ष नाही, याचा अर्थ ज्यांचं 7/9 आलं त्यांचं पॉइंटवर लक्ष नाही. जे पॉइंटवर लक्ष देतील त्यांचं उत्तर करेक्ट. 7/90. 7/19. बघा एकदम सिंपल होतं, काहीच नाही. तेच करायचंय तुम्हाला. इथे 28च लिहायचा, इथे 36च लिहायचा, पण इथे वरती पॉइंट आफ्टर 2 नंबर होते म्हणून खाली मल्टिप्लाय 100 घ्यावा लागेल. आणि खाली पॉइंट आफ्टर 1च नंबर होता म्हणून वरती मल्टिप्लाय 10 घ्यावे लागेल. बरोबर. आता काय, हे बघा इथे फक्त 0 0 एकच कट होणार, पण इथे
7 आणि 9 तुमचं जसं आहे तसंच येणार, पण आता इथे काय शिल्लक आहे? 7 मल्टिप्लाय 1 7च येणार, पण खाली 9 मल्टिप्लाय 10 शिल्लक आहे, म्हणून त्याचं उत्तर 7/90 येणार. म्हणून तर सांगितलंय तर करेक्ट आहे निरीक्षण. माझं. 7/9. चला सर करेक्ट, तर माझं पण करेक्ट आहे. लक्ष द्या, पुढचं उदाहरण बघा. 0.028 अपॉन 3.6. आता बघूया बरं किती जणांचं लक्ष आहे व्यवस्थित. उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाक. अक्षदा, तू स्वतः सोडवत नाही का? फक्त ऐकून उत्तर देते का ग? आपल्या नोटबुक मध्ये जमलं पाहिजे आपल्याला. दुसऱ्याचं ऐकून नका देऊ, चुकलं तरी चालेल, पण स्वतःचं उत्तर स्वतः द्यायचं आणि कॉन्फिडेंटली द्यायचं. काय उत्तर चुकलंय, का बरं चुकलंय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे, किंवा आपल्याला स्वतःला लक्षात आलं पाहिजे की माझं याच्यात काय चुकलं. हे बघा, तुमचं 28 आणि 36 जसं आहे तसाच बरोबर. वरती पॉइंट आफ्टर 3 नंबर आहे, म्हणून याचे 0 कुठे देणार आपण? तर ह्या खालच्या नंबरला मल्टिप्लाय 1000 घ्यायचं. ठीक आहे. आता खालच्या नंबर मध्ये पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे, मग आता पॉइंट काढायचा आहे, तर वरती गुणायचं कोणाला? तर याला मल्टिप्लाय 10 करायचं. ठीक आहे. आता काय? आता या ठिकाणी हा एक 0 कट करा, हा एक 0 कट करून टाका. ठीक आहे. त्यानंतर हे दोघे परत तेच 7 आणि खाली 9 जशाच्या तसा. मग आपल्या उत्तरात चेंज काय होईल? 7 मल्टिप्लाय 1 केलं तर 7 होईल, आणि खाली 9 मल्टिप्लाय 100 केलं तर 900 होईल. बस, फिनिश आपला आन्सर. एवढं सिंपल आहे. पुढचं उदाहरण बघा. 42 अपॉन 0.0063. बघूया किती जणांचं व्यवस्थित लक्ष आहे. किंवा अंश परत 6 ने डिवाइड कर ना त्यांना. पण तू 6च्या टेबलमध्ये 63 कोणता नंबर आहे असा की ज्याच्या टेबलमध्ये 63 येतो? चुकलं तुझं झालं उत्तर. परत एकदा ट्राय कर. हे बघा, विदाउट पॉइंट लिहिला तर नंबर काय होईल? 42 अपॉन 63. वरचा पॉइंट आफ्टर 1 नंबर काढण्यासाठी खालच्या नंबरला मल्टिप्लाय 10, आणि इथे पॉइंट आफ्टर खालचा नंबर काढायचा असेल तर काय करणार आपण? या ठिकाणी वरच्या नंबरला काय करणार? इथे पॉइंट आफ्टर 4 नंबर आहे, म्हणून इथे घेणार 1000. ठीक आहे. इथे 0 0 कट करा. 7 6 42, 7 7 9 होतात 63. नंबर काय येईल? आता बघा, 6 आणि 9 दोघे परत 3 ने डिवाइड होतात. 3 2 6, 3 3 9. मग वरती 2 मल्टिप्लाय 1000 केलं तर आन्सर काय येणार आहे? तर आन्सर येईल 2000 आणि खाली येणार 3. हे तुमचं करेक्ट उत्तर पाहिजे होतं. पुढचा नंबर घ्या तुम्हाला सोडवण्यासाठी. 0.75 अपॉन 0.115. सगळ्यांच्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर
बघा काय करायचं होतं, एकदम सिंपल. लिहिताना 75 अपॉन 175, बरोबर. इथे काय करणार याला, इथे मल्टिप्लाय 3 नंबर्स आहेत ना, म्हणून आपण इथे काय घेणार 1000 आणि खाली काय घेणार आहे, वरती 2 नंबर आहे म्हणून 100. आता काय करायचं, 120 कट, इथे 120 कट. 75 आणि 175 डिवाइड कशाने होईल, 5 ने. नसेल तसं डायरेक्ट 25 टेबल येत असेल तर ते 25 करू शकतात. 25 3 जा 75, इथे 25 7 जा होतात 175. ठीक आहे. त्यानंतर आता काही डिवायडेशन होत नाही म्हणून 3 मल्टिप्लाय 10 आणि खाली घेणार 7 इंटू 1 म्हणजे 7च. आन्सर येईल 30/7. ठीक आहे. पुढचा नंबर 0.99 अपॉन 1.1. बघूया जमतंय का तुम्हाला. बघा काय करणार आपण, 99 अपॉन 11 ॲज इट इज लिहिणार. त्यानंतर इथे पॉइंट आफ्टर 2 नंबर आहे म्हणून खाली मल्टिप्लाय 100 आणि खाली पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे म्हणून वरती मल्टिप्लाय 10. ठीक आहे. आता काय करणार आपण, हा एक 0 कट, हा एक 0 कट. 11 1 जा 11, 11 9 जा 99. आन्सर काय येणार 9/10. आता 9/10 म्हणजेच काय तुम्हाला माहिती, पॉइंट मध्ये लिहायचं. आता आपण काय लिहितो 0.9. ठीक आहे. हे पण उत्तर करेक्ट, हे पण उत्तर करेक्ट. पुढचं उदाहरण 0.7 मल्टिप्लाय 0.3 अपॉन 0.9 मल्टिप्लाय 1.8. आता असं उदाहरण आलं तर करायचं का, असं उदाहरण आलं तर काही घाबरायचं कारण नाही. जसं आपण आधी करत होतो तसंच करायचं. नंबर लिहिताना डायरेक्ट लिहा 27 मल्टिप्लाय 3 खाली 9 मल्टिप्लाय 18, बरोबर. सगळ्यात मला लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन डिवायडेशन सबट्रॅक्शन असेल तर हे जे सांगतोय तसं करायचं नाही. फक्त हे कोणासाठी, ज्यावेळेस मध्ये मल्टिप्लायच साईन असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता काय करायचं, इथे वरती पॉइंट आफ्टर नंबर किती ते मोजा. इथे पॉइंट आफ्टर 1 आणि इथे पॉइंट आफ्टर 1 असे 2 नंबर आहे म्हणून खाली मल्टिप्लाय घ्यायचे 100. ठीक आहे. आता इथे बघा पुढच्या नंबरला, इथेही पॉइंट आफ्टर 1 नंबर आणि इथे पॉइंट आफ्टर 1 नंबर आहे म्हणून इथेही मल्टिप्लाय 100च घेणार. आता काय नॉर्मली डिवाइड करा, 100 100 कट होऊन जाणार. इथे 9 1 जा 9, 9 3 जा 27, 3 1 जा 3, 3 6 जा 18. परत तुमचा 3 आणि 6 3 च्या टेबलमध्ये येतात म्हणून 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 होतात. आता शिल्लक काय राहिला तुमचा नंबर, फक्त 1/2. ठीक आहे. हे असेल तुमचं आन्सर. पुढचा नंबर तुम्हाला सोडवायला देतोय 0.98 अपॉन 0.7 मल्टिप्लाय 0.25 इंटू 0.075. बघूया ट्राय करून तुम्हाला जमतंय का. प्रयत्न करा.
नाही जमलं तर मी सांगतोच. आधी नॉर्मल उदाहरण लिहा. नॉर्मली कसं लिहिता तुम्हाला माहिती ना? हे बघा, नॉर्मली तुम्ही उदाहरण कसं लिहिता, तिथे 98 मल्टिप्लाय 75 खाली 7 मल्टिप्लाय 25. आता काय करायचं? आता बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पॉइंट नंतर 2 नंबर आहे म्हणून खाली इथे बघा, इथे याचे 2 नंबर काढण्यासाठी इथे मल्टिप्लाय 100, याचे 2 नंबर्स काढण्यासाठी इथे मल्टिप्लाय परत 1000. ठीक आहे. मग आता असे डबल डबल नंबर लिहायच्या ऐवजी आपण काय करणार, हा मध्ये डबल झिरो लिहायचा ना, तर इथे काय करायचे, डायरेक्ट पॉइंट आफ्टर नंबर लिहायचे. इथे 2 आणि हे 3, त्यांचे टोटल पॉइंट आफ्टर नंबर किती होणार, तर 5 होणार, म्हणून मल्टिप्लाय 10,000. किती झालं, 10,000 1,00,000 झाला, बरोबर. आता खाली पॉइंट आफ्टर नंबर बघा किती आहे, 1 2 3, म्हणून वरती मल्टिप्लाय काय करणार, 1 2 3, थोडे झिरो देऊन टाकायचे. ठीक आहे. आता काय करायचं रे, आता बघा 1 0 कट, हा एक 0 कट, खाली जेवढे झिरो तेवढे वरचे झिरो कट करा, 1 2 कट, 1 2 3 0 कट, बरोबर. आता काय करायचं, आता हे बघा की 25 आणि 75 दोघं 25च्या टेबलमध्ये येतात की नाही, दोघांना 25 ने डिवाइड करा, 25 वन 25, 25 थ्री 75, बरोबर आहे की नाही. त्यानंतर 7 आणि 98 हे दोघंही 7च्या टेबलमध्ये येतात. कसे, 7 वन 7, 7 वन 7, रिमेन राहिला 2 नंबर, 7 4 28 होईल, म्हणजे इथे 7 14 98 होतात, बरोबर. आता काय करायचं, आता इथे बघा तुमचा राहिलेले नंबर आपण राईट करूया आधी, म्हणजे लवकर लक्षात येईल. इथे राहिलाय 14 मल्टिप्लाय 3 खाली 100 राहिलाय फक्त, बरोबर. मग आता हे 14 आणि 100 दोघंही डिवाइड केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट 14 3 42 अपॉन 100 लिहिलं तुम्ही, तर याचं उत्तर लिहिताना तुम्ही लिहिणार 0.42. का, कारण पॉइंटला लिहिण्यासाठी इथे 100 वर डबल झिरो आहे. नाही असं कोणी केलं तर ह्या दोघांनाही 2 ने डिवाइड करू शकतात. इथे काय येणार, इथे 21 होईल आणि खाली 50 होईल. कसंही डिवाइड केलं तरी उत्तर सेम येईल. ठीक आहे. कोणाला वाटलं सर मी इकडेच डिवाइड केलं तर चालेल का, इथे असं इथे 50 टू 2 5 10 आणि हा 0, आणि इथे 2 7 14, तरी काही अडचण नाही. 7 मल्टिप्लाय 3 केलं आणि खाली 50 लिहिला तर आन्सर 21 अपॉन 50. मग तुमचं हे आन्सर करेक्ट, हेही आन्सर करेक्ट आहे. आलं लक्षात. एक डेसिमल मध्ये आहे आणि एक अंश आणि छेद स्वरूपात आहे. काय अडचण कोणाला, बोला. हो सर. समजलं का? येस नो सर, Yes, sir. चला, हळूहळू प्रॅक्टिस वाढवा. प्रॅक्टिस वाढवली की जमेल. जो प्रॅक्टिस करेल तो परफेक्ट होणार, आणि जो प्रॅक्टिस करणार नाही, तुम्हाला मी सांगितले, ज्याला प्रॅक्टिस करायची त्याने काय करायची, उदाहरणं घ्यायची मनाने, आणि ज्याला प्रॅक्टिसच करायची नाही त्याने काय, काहीच नाही केलं तरी काही अडचण येणार नाही. आता थोडस आणखी एक काठीने पातळी वाढवतो, बघूया की जाणं जमतंय का. 1,00,000 कस काय आलं वरती? अरे जेवढे, आपलं काय रूल आहे, पॉइंट नंतर जेवढे नंबर तेवढे काय करायचे, आपण झिरो ऍड करतो ना 1 वर. हो. इथे पॉइंट नंतर वरती नंबर किती होते, इथे बघ बरं, हा 1 2 3 4 5 नंबर आहे ना, हे पॉइंट आफ्टर 5 नंबर झाले की नाही, एवढे 5 झिरो कुठे टाकणार, मग खाली टाकायचे. हो कळलं. हो. जेवढे पॉइंट तेवढे खाली झिरो, जेवढे पॉइंट नाही तेवढे वरती पॉइंट द्यायचे नाही. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. हो, सर मला नाही समजलं. कोण आहे नाही समजलं असं म्हणणार, विरजा, तर मी श्रुती, सर कश- मला पण नाही समजलं हे कसं करायचंय. काय नाही, नॉर्मली नंबर लिहा. काय येणार बरं याचा नंबर, 6 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 70 खाली 48 मल्टिप्लाय 35 5 मल्टिप्लाय 5. मल्टिप्लाय 5.
बरोबर. आता मला सांगा वरती पॉइंट नंतर किती नंबर आहे बरं? पॉइंट नंतर इथे 1 नंबर आहे का नाही? हे बघा, जे लक्षात येण्यासाठी हा. तुम्हाला इथे मी ब्लॅक कलर मध्ये दाखवतो. दिसतंय किती नंबर लिहिले ब्लॅक कलर मध्ये ते सांगा बरं. 2. हे बघा, नीट बघून घ्या. इथे 2 नंबर लिहिले ना, पॉइंट नंतर 2 नंबर आहे म्हणून इथे खाली घ्यायचे 100. क्लिअर? क्लिअर आहे का? आता इथे बघा, पॉइंट नंतर किती नंबर आहेत तेवढे मोजायचे. तुम्ही हे खाली पॉइंट नंतर किती नंबर आहे 2. म्हणून वरती मल्टिप्लाय करताना काय करायचं? 100. कळालं? हा. आता जिथे ज्याची छाटणी होत असेल, वरती न्यूमरेटर खाली डिनॉमिनेटर, म्हणजे वरती अंशाचा 1 नंबर आणि छेदाचा 1 नंबर यांच्यामध्ये जो नंबर डिवाइड होत असेल त्याला सेम नंबरनेच डिवाइड करायचं. जसं बघा 6 आणि 48 6च्या टेबल मध्ये येतात का? किती नंबरला येतात? 6 1 चा 6 1 चा 6, 6 6 8 चा 48. क्लिअर? हो. आता बघा 100 इथे पण आहे आणि इथे पण आहे. दोघं 100 वजा 100 वजा होऊन जाईल का नाही? कट 14. होईल ना. त्यानंतर बघा 7 आणि 35. 7, 7 5 35. व्हेरी गुड. किंवा डायरेक्ट असं जरी केलं 35 वजा 35 35 टू जा 70 तरी पण चालेल का नाही? मग आता वरती शिल्लक राहिलेले नंबर बघा, इथे 2 आणि 8, परत इथे 8 आहे आणि इथे 2 शिल्लक राहिले. दिसतोय ना तुम्हाला? या दोघांना एक तुम्ही 2 ने जर डिवाइड केलं तर काय येणार? 2 4 जा 8. व्हेरी गुड. मग आता वरती फक्त काय नंबर आहे ते सांगा. वरती काय नंबर शिल्लक आहे? हा 7 शिल्लक आहे ना. हो. मग तो डायरेक्ट खाली लिहा. मध्ये मल्टिप्लाय 1 येतो, घ्यायची काही गरज नाही. कळलं? त्यानंतर हा इथे 4 शिल्लक आहे, हा इथे 5 शिल्लक आहे, बरोबर ना. मग यांची फक्त मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 किती झाले? 20. झालं आपलं उत्तर. काय अवघड आहे का? समजतंय का? समजतंय का? चला आता पुढचा नंबर बघा. 0.9 मल्टिप्लाय 0.027 अपॉन 1.8 मल्टिप्लाय 0.63 करा बरं. तुमच्या घरात शेजारी आवाज येत असला का आपल्याला कळतं ना, आपल्या घरातला आवाज येतोय, लगेच आवाज म्यूट ठेवायचा. ज्यांना अडचण असेल ते बोलू शकता. बघा बरं ट्राय करून जमतंय का? अजून कोणी असं आहे का ज्याला नाहीच समजलंय अजून पण? सर मला नाही समजलं हे मला एक्झाम्पल. पण नाही समजलं. तुम्हाला काय करायचंय लक्ष द्या. नाही समजलं मला ऐका, एक्झाम्पल. तुम्हाला काय करायचंय आधी विदाऊट पॉइंट नंबर लिहा बरं. काय लिहिता सांगा बरं मला तुम्ही. काय लिहिणं सांगा. काय घेणार? 9 मल्टिप्लाय बाय सर 9 मल्टिप्लाय बाय 27. 9 मल्टिप्लाय 27. व्हेरी गुड. अरे खाली काय लिहिणार? नो सर. बोला. 18 मल्टिप्लाय 63. 18 मल्टिप्लाय 63. बरोबर ना. आता मला सांगा तुमचे जे काही नंबर आहे. हा सर 18 कस काय 8 ना. मग हा काय नंबर आहे? 8 आहे का 18 आहे? नंबर काय? कार्तिकी लक्ष कोणाकडे आहे? 8 वर आहे का 18 वर आहे? काय कार्तिकी कुठे आहे लक्ष? आता बघा वरती पॉइंट नंतर नंबर दाखवले तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये. किती नंबर आहे पॉइंट आफ्टर? बोला. 4 नंबर आहे म्हणून इथे 1 लिहायचा खाली आणि त्याच्यावर हे 4 नंबर आहे पॉइंट नंतर म्हणून 40 घ्यायची. क्लिअर? आता खाली पॉइंट आफ्टर किती नंबर आहे
तेवढे वरती झिरो घ्यायचे. थ्री क्लिअर? क्लिअर का एवढं? तर स्क्रीन जरा स्लाइड डाऊन का दिसत नाहीये वरचा. स्क्रीन दिसत नाहीये सर फक्त. वर दिसते. आता काय करायचं? आता लक्ष द्या. आता पुढे काय करायचं? आता जे नंबर डिवाइड होण्यासारखे त्यांना डिवाइड करा, जे होत नाही त्यांना डिवाइड काही करू नका. आता सपोज आपल्याला इथे झिरो जेवढे दिसत आहे ना, खाली वर जेवढे झिरो दिसत आहे तेवढे काढून टाकायचे, डायरेक्ट कट करून टाकायचे. कसे? 1 2 3 0 कट, इथे 1 2 3 0 कट होणार. ठीक आहे. त्यानंतर बघा 9 आणि 63 हे दोघेही नंबर कोणत्या टेबलमध्ये येतात? तर हे दोघेही 9च्या टेबलमध्ये येतात, बरोबर. किंवा 9 आणि 18 हे दोघं पण 9चे येतात. त्यांना कोणालाही डिवाइड करा. इथे बघा डिवायडेशन केल्यावर काय येणार? 9 1 जा 9, 9 2 जा 18 होणार, बरोबर की नाही. त्यानंतर 27 आणि 63 हे दोघं पण 9च्या टेबलमध्ये येतात. मग यांना परत 9 ने डिवाइड करा. किती नंबरला येतील बरं ते 9च्या टेबलमध्ये? 9 3 जा 27 आणि 9 7 जा 63 होतो ना? हो सर. हॅलो सर, होतो का? हा प्रॉब्लेम बोला. करून सांगा ना, तिला समजलेला नाहीये. काय काय काय? प्रॉब्लेम पासून एक्सप्लेन करा. पुन्हा सांगू? परत बेसिक पासून सगळं सांगा प्रॉब्लेम. बर, परत सांगतो. हे बघा, हा नंबर काय आहे? 0.9 मल्टिप्लाय 0.027 आणि खाली काय आलाय? 1.8 मल्टिप्लाय 0.63 आलाय, बरोबर ना. या नंबरला आपण काय करणार? लाईन मारणार. वरती विदाउट पॉईंट नंबर लिहायचा आहे. म्हणजे काय आहे? 0.9 म्हणजे फक्त 9, 0.027 म्हणजे 27 झाला, बरोबर. त्यानंतर 1.8 म्हणजे काय झाला? 18 आणि खाली 0.63 म्हणजे काय झाला? 63 झाला का नाही. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला हे बघायचं की वरती पॉइंट आफ्टर आपण किती नंबर शोधले. तर पॉइंट नंतर इथे वरती आपल्याला 4 नंबर दिसत आहे ना, म्हणून खालच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय जेवढे पॉइंट आफ्टर नंबर असतील तेवढे या 1 वर 0 घ्यायचे. किती नंबर होते? 4 नंबर होते, म्हणून आपण इथे 4 0 घेतले, बरोबर. आता खाली काय आहे? पॉइंट आफ्टर किती नंबर दिसत आहे आपल्याला? 3 नंबर दिसत आहे की नाही, म्हणून ह्या वरच्या नंबरला मल्टिप्लाय करताना 1000 ने मल्टिप्लाय करायचं. क्लिअर का एवढं? येस सर. समजलं का एवढं? सर आता काय करायचं? तर आता आपण घेणार या ठिकाणी डिवायडेशनला नंबर. कसे? तर बघा 9च्या टेबलमध्ये 9 आणि 18 येतो का? हो. किती नंबरला येतो? 9 1 9 9 1 9 9 2 18 बरोबर. 9 आता 27 9 7 63 ओके. 7 9 7 63 इथे करा. 9 3 जा 9 7 27 9 7 व्हेरी गुड. आता इथे काय करायचं? आता आहे ना, झिरो कट करा. किती झिरो कट होतील? 1 2 3, 1 खालचे 2 3 झिरो, 3 वरचे 3 झिरो कट. क्लिअर? हो सर. आता काही डिवायडेशन होतं कोणामध्ये? नाही होत ना? नाही सर. नाही होत ना? नाही. नक्की ना? मग Yes. आपण काय करणार? आपण वरती शिल्लक राहिलाय 3, तो तसाच्या तसा लिहा. खाली शिल्लक राहिलेले नंबर काय आहे? 2 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 10, बरोबर का नाही? एवढेच राहिले ना? हा, बोला. मग आपलं उत्तर काय येईल? 2 7 जा 14 आणि 3 त्याला मल्टिप्लाय 10 केलं तर आन्सर काय येणार? 3/140. कळालं? सर तिथे माझा 0. हो सर. आता तुम्हाला होमवर्कला काही उदाहरण देतोय, सोडवायची आहेत तुम्ही ती.
बघा ट्राय करून. नाही जमले तर मी उद्या समजून सांगेन. उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. सगळ्यांनी याच्यासाठी कसोट्यांचा जो व्हिडिओ आहे तो बघा, तुम्हाला तो लक्ष देईल. आणि ह्या क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला परत पाठवतो रेकॉर्डिंग. तो सगळ्यांनी ती रेकॉर्डिंग एकदा व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत जी रेकॉर्डिंग पाठवतो या क्लासची ती रेकॉर्डिंग परत परत बघत चला, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी लक्षात येईल. ठीक आहे. PDF तुमच्या ग्रुपवर शेअर करतो. इथे आपण थांबणार आहोत. PDF तुम्हाला आलीच असेल.